हा बाबा बोला ना. वसुबाळा, नाही म्हणजे लकीला भेटायची परमिशन मिळाली का तुला? हो बाबा, आजच काम झालंय आणि परमिशन पण मिळाली आणि मेलही आजच आलाय. मी पुण्याला जाते उद्या. पण वसुबाळा, नाही लकीला भेटायला जातेस, जरा सांभाळून म्हणजे काळजी घे स्वतःची. आणि प्लीज वसू, जरा आकाशरावांना सगळं सांगून जातो हे. बाबा नका काळजी करू, योग्य वेळ आली की नक्की सांगेन. आता सध्या त्यांना कामाचं खूप टेन्शन आहे. त्या कामामध्ये मला त्यांना टेन्शन नाही द्यायचं. मी उद्या पुण्याला जाऊन येते. बर, ठीक आहे. ओके. आई, तू पुण्याला चाललीस? मी पण येतो पुण्याला. बानी अरे मी मी एकटी नाही चालले, आजी आजोबांसोबत चालले. आजी आजोबा आहेत? मग खूपच मज्जा आहे. खूप दिवस मी त्याला भेटलो पण नाहीये. बानी बाळा, आता बघ मी जाणार आहे की नाही पुण्याला, मग बाबा इथे एकटं राहणार. मग बाबांची काळजी घ्यायला, बाबांकडे बघायला कोणीतरी पाहिजे की नाही. मग तुला थांबावं लागेल त्यांच्याकडे, है ना. तू आत्ता बाबांच्या पाठीशी उभं राहायचं आणि भविष्यात सुद्धा, कळलं? आई, तुझं बरोबर आहे. मी घरीच थांबतो. तू जा पुण्याला. गुड बॉय. आई, मी मोठी कधी होणार? म्हणजे असं मध्येच काय ग तुझं? मला मोठं व्हायचंय. का बरं? कारण लहान मुलांना सतत मोठ्यांचं ऐकावं लागतं. मग आम्ही मोठे झाले आमचं पण ऐकते ना सगळे, म्हणून. जेव्हा केव्हा मोठ्यांचं भांडण होतं ना, तेव्हा आम्हाला सांगतात जा इथे नका थांबू. अगं बाई, कोण म्हणतं बरं असं? आपली आजी. आजी? आपली आजी बाहेर अखिल काकाला ओरडतीये ना. मी समोर होते तर मला म्हणाले नको थांबू, लहान मुलांनी इथे थांबायचं नसतं, तू जा. ठीक आहे, काही नाही होत, आपलीच आजी आहे ना. तुम्ही दोघं अभ्यासाला बसा, मी पटकन आलेच.